अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट होणारी बाजरीच्या पिठाची आंबोळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। मऊ लुसलुशीत जाळीदार अशी बाजरीची आंबोळी आपण इथे तयार केलेली आहे। नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता किंवा मग छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। वाटी एकच आपल्याला ठेवायची आहे। याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर मी सध्या 1 वाटी पाणी यामध्ये घालते। हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी घेतलेला रवा हा मोठा आहे, त्यामुळे मी 5 ते 7 मिनिटं ह्याला भिजवत ठेवणार आहे। तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण ठेवून आपण विश्रांतीसाठी ठेवूया। तोपर्यंत आपण एक चटणी तयार करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे, अगदी मस्त याला खरपूस भाजून घ्यायचं। आता हे शेंगदाणे मी एका वाटीमध्ये काढून ठेवते। 1 चमचा पॅनमध्ये तेल घातलेलं आहे। यामध्ये 3 लसूण पाकळ्या मोठ्या होत्या त्या घातलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 1 छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे सगळं ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। परतून झालं की गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड करून घ्यायचं। थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याची आपल्याला एक मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। तर यामध्येच भाजलेले शेंगदाणे घालायचे। या चवीनुसार आपण मीठ घालूया। कश्मीरी रेड चिली पावडर मी इथे घातलेली आहे, जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला। एकदा वाटून घेतलं मी, यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मस्त असं स्मूथ चटणी तयार करून घेतली। आता फोडणी देऊया या चटणीला। 1 मोठा चमचा आपण तेल घातलेला आहे। तेल गरम झालं की पाव टीस्पून इतकी मोहरी घातली आहे, पाव टीस्पून जिरं घातलेलं आहे, कढीपत्त्याची पानं घातली आहेत थोडीशी आणि चिमूटभर इतकं हिंग घालायचं आहे आणि मस्त अशी ही फोडणी तयार करून घ्यायची। आता ही फोडणी जी आहे ती आपण चटणीवर घालूया। यामुळे काय होतं, चटणी जी आहे ती मस्त अशी खमंग लागेल। आता हे मिक्स करून घेऊ आणि मस्त अशी ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी जी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपलं बॅटर कसं झालं आहे ते पाहूया। त्याचं झाकण काढूया आणि बघा रवा मस्त असं 5-7 मिनिटांमध्ये फुललेला आहे। रवा जर बारीक असेल तर तुम्हाला असं करण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून वाटू शकता। आता हे सगळं मिश्रण मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालू नका, नाहीतर पीठ एकदम पातळ होईल। मिक्सरला हे मस्त असं वाटून घ्यायचं आहे। बघा मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर जास्त पातळही असता कामा नये आणि जास्त घट्टही असता कामा नये, असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। बघा मस्त असं बॅटर हे तयार झालेलं आहे। ह्याला थोडंसं आपण फेटून घेऊया, म्हणजे ह्यामध्ये व्यवस्थित हवा भरली जाईल आणि आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार व्हायला मदत होईल। आता बॅटर बघा चांगलं फर्मेट व्हायला लागलेलं आहे। तर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर हे बॅटर असंच तुम्ही फर्मेट करायला ठेवून देऊ शकता रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याच्या आंबोळ्या तयार करून घेऊ शकतो। इथे झटपट बनणारी आंबोळी आहे, त्यामुळे ह्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि 1 चिमूटभर इतका खायचा सोडा घातलेला आहे आणि त्यावर 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आंबोळी करता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावर मी तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे। मध्यभागी मस्त असं 1 पळी बॅटर घालायचं, ह्याला बिलकुल हलवायचं नाही आहे। बघा ह्याला मस्त अशी जाळी पडते, मात्र तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। छान ह्याला मस्त जाळी पडलेली आहे। आता आंबोळी छान शिजवण्यासाठी यावर 1 ते 2 मिनिटांकरता आपण झाकण ठेवूया आणि ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया, कारण आपल्याला हे उलट करायचं नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। बघा वाफेवर मी मस्त असं शिजवून घेतलेलं आहे। आंबोळी तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे आणि ह्या आंबोळ्या झटपट तयार होतात। मस्त ह्याला जाळी पडलेली आहे।
आता आपण हे आंबोळी काढून घेऊया. एक थेंबही आपण तेलाचा इथे वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा ही आंबोळी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. यावर तुम्ही तूप, लोणी काहीही घालू शकता आणि खायला देऊ शकता. आता दुसरी आंबोळी तयार करण्याकरता तवा चांगला पुसून घ्यायचा आणि चांगला गरम करून घ्यायचा आहे. तव्याच्या मध्यभागी बरोबर आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि ह्याला बिलकुल पळीने पसरवायचं नाही आहे. आंबोळी ही जाडच असते. आता तुम्ही आंबोळी पाहू शकता किती मस्त ह्याला जाळी पडलेली आहे. तर अशा सगळ्याच आंबोळी मस्त अशा जाळीदार तयार होतात. आज आपण आंबोळीसोबत शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार करून घेऊ शकता. मस्त ही आंबोळी तयार झालेली आहे बघा. ह्यालासुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे. ह्यालासुद्धा आपण काढून घेऊया. तर याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या आंबोळ्या तयार करून घेते. बाजरीची भाकरी मुलं खात नाहीत, त्यामुळे त्यांना अशा आंबोळ्या करून दिल्या तर नक्कीच खातील. इतकी मस्त ही आंबोळी तयार होते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.